गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण महाविद्यालयामध्ये तुम्ही येऊ शकत नाही बस बंद असल्यामुळं, परंतु जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्या परीक्षा आहेत आणि हे सर्व विचारात घेऊन आपण अभ्यासक्रमाला सुरुवात करत आहोत. तर मराठीमध्ये 2 पेपर असतात. तुमचा जर मराठी विषय आहे तर मराठीमध्ये आपल्या ह्या सत्राला 2 पेपर आहेत आणि ह्या दोन्ही सत्राचा पेपर क्रमांक 4 जो आहे, अभ्यास पत्रिका क्रमांक 4 तो मी शिकवते आणि अभ्यास पत्रिका क्रमांक 3 हे डॉक्टर कदम सर शिकवतात. तर तुम्हाला अभ्यासपत्रिका क्रमांक 4 म्हणजे काय, त्याच्याविषयी किंवा त्याच्यामध्ये आपल्याला आत्ता ह्या सत्रासाठी काय शिकायचं आहे, कशाचा अभ्यास करायचा आहे, या पत्रिकेसंदर्भात तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. या अभ्यासपत्रिकेची रचना काव्य या वाङ्मय प्रकारानुषंगाने केली आहे. म्हणजे या अभ्यासपत्रिकेमध्ये आपल्याला काव्य या साहित्याच्या प्रकाराचा अभ्यास करायचा आहे. ही रचना एकूण 4 विभागात, म्हणजे विभागालाच आपण मॉड्यूल म्हणतो, ती विभागली गेली असून त्यापैकी पहिले 3 विभाग काव्य सदरासाठी आहेत. या अनुषंगाने काव्यगंध पाठ्यपुस्तकाचे संपादन विद्यापीठाने केलेले आहे. या विभागामध्ये विभाग 1 मध्ये केशवसूत यांच्या सामाजिक कविता आहेत, तर वसंत बापटांच्या प्रेमविषयक कविता आहेत. त्यानंतर विभाग 2 मध्ये नारायण सुर्वे यांच्या श्रमविषयक कविता आहेत, तर वसंत आबाजी डहाके यांच्या महानगरीय कवितांचा समावेश होतो. त्याचबरोबर विभाग 3 मध्ये आपण अजीम नवाज राही यांच्या वंचितांच्या कविता बघणार आहोत. त्याचप्रमाणे कवयित्री कल्पना दुधाळे यांच्या कृषी जाणीवा व्यक्त करणाऱ्या कवीच्या कविता आपण पाहणार आहोत. यामध्ये प्रत्येक कवीच्या 5 कविता असे एकूण आपल्याला या सत्रामध्ये 30 कवितांचा अभ्यास करायचा आहे. विभाग 4 मध्ये उपयोजित मराठी, त्यामध्ये काय पॉईंट आहे तर काव्यनिर्मितीची प्रक्रिया ही कशी असते ही तुमच्या लक्षात यावी किंवा तुम्हाला ती समजावी यासाठी प्रसंगावर, घटनेवर, चित्रावर आणि अनुभवावर आधारित असे काव्यरचना तुम्हाला याच्यात करायचे आहे. तर हे 4 घटक आपण या पेपर क्रमांक 4 मध्ये शिकणार आहोत. तर हे काव्यनिर्मिती प्रक्रिया प्रसंगावर, घटनेवर, विचित्रावर आणि अनुभवावर अशा अभ्यास घटकांचा समावेश असून विविध लेखकांनी प्रत्येक घटकाचे लेखन स्पष्टीकरण सुलभ सोप्या भाषेतून केल्यामुळे विद्यार्थी वर्गाला तुम्हाला ते खूप छान पद्धतीने समजेल आणि तुम्ही ही कविता करू शकाल असा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास तुम्हाला येईल. आधुनिक मराठी कवितेचा प्रारंभ कवी केशवसुतांच्या कवितेतून होतो. त्यामुळे या कवितेचे स्वरूप आणि त्यातील विविधता विद्यार्थ्यांना कळावी, मराठी काव्य परंपरा व प्रवाहाची ओळख व्हावी या दृष्टीने कालानुक्रमाने असणाऱ्या या 6 कवींच्या कवितांचा आशय, विषय आणि काव्यविशेषांचे 3 घटकामध्ये नेमकेपणाने विवेचन आपल्याला करायचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची विषयक जाणीव प्रगल्भ होऊ शकेल. तसेच घटक 4 मधील काव्यनिर्मितीची प्रक्रिया समजून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांमधील सुप्त काव्यगुणांना चालना मिळून त्यांच्यातील कवित्वाचा आविष्कार प्रकट होऊ शकेल. समकालातील घडामोडीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अधिक सूक्ष्म व व्यवच्छादिक बनू शकेल. या दृष्टीने अभ्यासपत्रिका क्रमांक 4 विद्याशाखीय विशेष शाखा विशेष गाभाचे स्वयं अध्ययन लेखन विशिष्ट शिस्तीने करण्यात आले असून ते विद्यार्थ्यांची काव्याभिरुची वाढवणारे आहे. असा हा अभ्यासक्रमांची थोडक्यात आपण इथं ओळख पाहिलेली आहे. तर याच्यामध्ये या पेपर 4 मध्ये आपल्याला 30 कवितांचा अभ्यास करायचा आहे. तर त्या कविता आपण थोडक्या प्रमाणात किंवा हळूहळू प्रमाणात समजून घेणार आहोत. पण हे सगळं समजून घेण्याआधी आपल्याला थोडी जरा
काव्याविषयक माहिती किंवा काव्याची वाटचाल कशी झाली, काव्याची निर्मिती कशी झाली किंवा या संदर्भात थोडक्यात अशी माहिती पाहिजे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मित्रमैत्रिणींनो, काव्यगंध या पुस्तकामध्ये आपल्याला विविध कालखंडात काव्यलेखन करणाऱ्या कवींच्या कवितेंचा अभ्यास करायचा आहे हे स्पष्ट होते. या घटकामध्ये आपल्याला 1885 नंतर काव्यलेखन करणाऱ्या कवीच्या कवितेचा अभ्यास करायचा आहे. या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला काय माहिती मिळते, तर आधुनिक मराठी कविता समजून घेता येते. त्याचबरोबर केशवसूत आणि वसंत बापट यांच्या काव्यलेखनाचे विशेष समजून घेता येतात. त्यानंतर केशवसूत आणि वसंत बापट यांच्या कवितेचा रूपबंध, शैली समजून घेता येईल. त्याचबरोबर केशवसूत आणि वसंत बापट यांच्या कवितेचे विशेष समजून घेता येतील. अशा प्रकारे आपल्याला ह्या कवितांचा अभ्यास करायचा आहे. या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मराठी कवितेची एकूण परंपरा आपण थोडी बघूया. तर मराठी कवितेला एकूण 700 वर्षाची परंपरा आहे. फार अशी दीर्घ अशी परंपरा आहे. मध्ययुगीन मराठी कवितेची परंपरा ज्ञानेश्वरांच्या कवितेपासून सुरू झाली असून ती 18व्या शतकाच्या अखेरीस संपुष्टात आलेली दिसते. म्हणजेच 1818च्या सुमारास इंग्रजी सत्तेला येथे प्रारंभ झाला. या राजकीय सत्तांतराचा परिणाम येथील संस्कृतीवर मोठ्या प्रमाणात झाला. इंग्रजी सत्तेमुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला जाऊ लागला. इंग्रज येथे आले ते मुळात नवी मूल्ये, नवी संकल्पना, नव्या जाणीवा घेऊन आले. 19व्या शतकाचे एक सर्वाधिक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या शतकाने मानवाला बळ, मोल व प्रतिष्ठा जपणारे इहवादाचे तत्त्वज्ञान रुजवून दिले. 19व्या शतक हे अनन्यसाधारण स्वरूपाचे होते. महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि समाज सुधारणावादी विचारांची कास धरली गेली. त्यामुळे इंग्रजांचे आगमन ही गोष्ट महत्त्वाची होती. मानवाच्या जीवन व्यवहारात अभूतपूर्व अशी वैचारिक क्रांती या काळात झाली. ज्ञानाचा आणि विज्ञानाचा वेग वाढला. यामुळे मानवी जीवन विविध सुखसोयींनी युक्त झाले. परंतु महत्त्वाचे म्हणजे या शतकाने काही मूल्यांचा आग्रह धरला. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर उदयास आलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यत्रयींचा 19व्या शतकाने जन्माला घातले. मानवी संस्कृतीच्या केंद्रस्थानी याच शतकात राष्ट्रवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्तिवाद इत्यादी स्वरूपाचे तत्त्वज्ञानही जन्माला आले. युरोपात 17व्या-18व्या शतकात वैचारिक, वैज्ञानिक आणि औद्योगिक अशा क्रांत्या झाल्या. प्रत्येक गोष्ट देवदत्त नाही. मानव स्वतः काही निर्माण करू शकतो. निसर्गाला तो आपल्या जीवनासाठी काबूत आणू शकतो आणि मुख्य म्हणजे स्वतःचे जीवन 100% दैवतावर न सोडता त्याला पाहिजे तो आकार देऊ शकतो. हे इहवादी सेक्युलर तत्त्वज्ञान पृथ्वीवरील विविध मानव समाजात रुजत गेले. हिंदुस्थानात इंग्रज आले आणि त्याचबरोबर प्रबोधन युगातल्या नव्या जाणीवा, नवे ज्ञान, नवे तत्त्वज्ञान आणि इहवाद या गोष्टी आल्या. 19व्या शतकाचे सर्वात मोठे फलित म्हणजे माणसाने स्वतःचा स्वमनाचा शोध आरंभला. याचा परिणाम वाङ्मयावर, विशेष करून मनाच्या जास्तीत जास्त जवळ असणाऱ्या कविता या वाङ्मय प्रकारावर झाला. कवितेचा विषय आता बाहेरून कोठून तरी न घेता मनातून उफाळून येऊ लागला. आत्मविष्काराचे हे कवितेचे ध्येय बनले. यामुळेच काव्यासंबंधीचा दृष्टिकोन बदलून गेला हे आपल्याला वरील विवेचनातून दिसून येते. सन 1875 ते 1920 ही मराठी साहित्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा काळ आहे. या काळामध्ये आपल्याला काव्यलेखन करणाऱ्या केशवसूत आणि त्यानंतरच्या काळातील वसंत बापटांच्या काव्यलेखनाचा अभ्यास करायचा आहे. प्रस्तुत घटकामध्ये आपण केशवसूतांच्या अंत्यजाच्या म्हणजे केशवसूतांचा कवितांचा अभ्यास करताना आपल्याला केशवसूतांच्या अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न, नवा शिपाई, तुतारी, मजुरावर उपासमारीची पाळी, गोफण केली छान या केशवसूतांच्या कवितांचा अभ्यास करायचा आहे.
तर असं हे आपलं हे अभ्यास क्रमांक 4 आणि त्यामधलं काव्यगंध ह्या पुस्तकाचं थोडक्यात स्वरूप मी तुम्हाला सांगितलं. धन्यवाद.